होम डेकोरमध्ये फ्लावर पॉट हा एक उत्तम ऑप्शन आहे। घरच्या घरी फ्लावर पॉट कसा तयार करायचा हे आम्ही आमच्या आधीच्या एपिसोडमध्ये दाखवलेलंच आहे। आता हा फ्लावर पॉट आणखी अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी त्यावर एक छानसं डिझाइन हवं आणि हे डिझाइन दाखवतात आर्टिस्ट स्नेहा। नमस्कार, मी स्नेहा कल्पमृदा वर्कशॉपमध्ये तुमचं स्वागत करते। लास्ट टाइम आपण पाहिलं होतं की पॉट कसा तयार करायचा, पण आज आपण बघणार आहोत की ह्या पॉटवरती पॉट पेंटिंग कशी करायची। मी पॉट पेंटिंगमध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये वारली पेंटिंग जी चालते ती करून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी वारलीचा डान्सिंग फॉर्म घेत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य ब्रश, वॉर्निश, ॲक्रेलिक कलरचा व्हाईट कलर मी यूज करणार आहे, पाणी आणि बेक झालेला पॉट। तुम्हाला हव्या त्या साईजचा तुम्ही पॉट घेऊ शकता, त्यावर हवी तशी डिझाईन करू शकता, पण माझ्याकडे आज लहान साईजचा पॉट आहे आणि त्याच्यावरती मी तुम्हाला डान्सिंग फॉर्ममध्ये वारली कशी करायची ते दाखवणार आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। पॉट वरती आपल्याला तुम्हाला जर डिझाईन कशी करायची हे जर समजत नसेल तर त्यावर पहिले पेन्सिलच्या साहाय्याने तुम्ही डिझाईन ड्रॉ करून घ्या आणि नंतर त्याच्यावरती ॲप्लिकेशन सुरुवात केली तरीही चालू शकेल। पॉट घ्यायचा आहे आणि पॉटसोबत ॲक्रेलिक कलर लागेल, व्हाईट कलर, आणि 1 पॉईंटचा बारीक पॉईंटचा हा ब्रश आहे। त्या ब्रशने आपल्याला पेंटिंग करणं इझी होणार आहे। तर 1 पॉईंटचा ब्रशने त्याला पॉईंट करून घ्यायची, थोडंसं पाण्यामध्ये भिजवून। वारली पेंटिंगसाठी आपण व्हाईट कलर यूज करतोय कारण की ट्रेडिशनल पद्धतीमध्ये मातीवरती चुन्याने डिझाईन व्हायची। आता चुन्याच्या ह्याच्यामध्ये आपण ॲक्रेलिक कलर यूज करू शकतो, म्हणून आपण व्हाईट कलर यूज केला। पहिले आपण वरती रिम करून घेऊया। आता आपली बेसिक डिझाईन ड्रॉ करून झालेली आहे, ह्याच्यामध्ये आपण डिटेल्स करून घेऊया। आपण लेडी फॉर्म घेतला, त्याच्यामुळे हेडला आपल्याला एक छोटासा एक सर्कल जॉईन करावा लागणार आहे। जो सर्कल आहे त्याला हेअरसाठी छोटा एक सर्कल अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे आणि डान्सिंग असल्यामुळे त्यांच्या लेग्सची मूवमेंट दाखवायची। आता हे पॉट सुकून तयार झालेलं आहे, आपण ह्याला वॉर्निश लावून घेऊया। फ्लॅट ब्रशने हे ॲप्लिकेशन करायचं आहे। ॲप्लिकेशन करताना लक्षात ठेवायचं आहे की फक्त एक फिंगर आत ठेवायची आहे आणि एक बाहेरच्या बाजूला। बेसला आपण वॉर्निश लावणार नाही आहोत, तर फक्त मिडलला आपण वॉर्निश लावून घेऊया। आता हे ॲप्लिकेशन करून आपलं झालेलं आहे आणि हे सुकण्यासाठी आपल्याला साधारण अर्धा तास लागेल। अर्ध्या तासामध्ये आपला पॉट तयार झालेला आहे। आणि आता स्मार्ट वुमनच्या आर्ट स्पेशल एपिसोडमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र आमचा आजचा एपिसोड कसा होता हे कळवायला आम्हाला विसरू नका। त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे smartwoman24tas@gmail.com। तसंच स्मार्ट वुमनचे व्हिडिओज तुम्ही आमच्या वेबसाईटवरही पाहू शकता। आमची वेबसाईट आहे www.24tas.com। तसंच स्मार्ट वुमनचे व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवरही सर्च करू शकता। इतकंच नव्हे तर तुमच्यातही असेल काही कलाकुसर आणि तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल स्मार्ट वुमनमध्ये तर आम्हाला जरूर कळवा। त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्ही स्क्रीनवर पाहतच असाल। या भागामध्ये इतकंच, उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।